ओम चैतन्य योगीराजाय हठयोग सुधारकाय श्रीनाथनाथाय गुरुसार्वभौमाय श्री देवेंद्राय ते नमो नमः. हे देवेंद्रनाथांच्या प्रिय साधकांना, साधक देवेंद्रनाथांना खूप प्रिय आहेत. आता आज मी तुम्हाला अग्नि साधनेबद्दल, अग्नीच्या सिद्धतेबद्दल सांगणार आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग साधकाच्या जीवनातला आहे. अग्नी हा तुम्हाला सिद्ध झाल्याशिवाय तुमचे हवन करणं कोणत्याही प्रकारे योग्य नाही. हे करण्याकरता, हे सिद्धता मिळवण्याकरता एकट्याने होत नाही ही साधना. त्याला काही लोकांची बरोबर माहिती पाहिजे, त्यांच्याबरोबर त्यांनासुद्धा घेतलं गेलं पाहिजे आणि मग ती अशा प्रकारची सांघिक साधना होते. ह्या साधनेत अत्यंत महत्त्वाची गोष्ट पहिली ही आहे की ही साधना एका बाजूला कुठेतरी केली गेली पाहिजे. आम्ही जेव्हा ही साधना केली त्यावेळेला आमचे गुरुबंधू श्री फरगडे साहेब यांच्या शेतात त्याचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला खूप मदत केली. गावात बाहेरून येणारे आमचे काही साधक होते, त्यांना आम्ही आणण्याची व्यवस्था वगैरे सगळी त्यांनी केली आणि त्या ठिकाणी मग आम्ही साधना करण्याची क्रिया सुरू केली. त्यात सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट काय आहे? होमकुंड बनवणे. हे होमकुंड आतमध्ये पायऱ्या असलेलं असं आहे. ह्याला नाथपंथी होमकुंड म्हणतात. त्याच्या पायऱ्या आत आहेत, म्हणजे आपल्या वरच्या कठड्यापासून खाली 2 पायऱ्या आणि मग मध्ये असा चौकोन खड्डा असा शिल्लक राहतो. ते पाहण्याकरता तुम्हाला या चित्रातलं 3ऱ्या नंबरचं सगळ्यात खालचं जे फोटो आहे, ह्या फोटोमध्ये त्याची माहिती दिलेली आहे, म्हणजे दिसेल, त्याच्यामध्ये दिसेल असं उंच ते होमकुंड केलं, त्याला आतमध्ये पायऱ्या आणि ह्याच होमकुंडाच्या आतले सगळे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला वरच्या चित्रामध्ये पाहायला मिळतील. म्हणजे ह्यात काय, खाली एक तळ बरं का, आणि वरते एक पायरी, त्याच्यावर एक मोठी पायरी, म्हणजे ती मोठी येते. तर काय करायचं असतं, ह्याला अग्नियंत्र बनवावे लागतात. अग्नियंत्र किती? 10 अग्नियंत्र बनवावे लागतात. ह्याच्यामध्ये एक अग्नियंत्र आणि 10 अग्नियंत्र आणि 10 कणकेचे दिवे बनवावे लागतात. कणकेचे पिठाचे. ह्या कणकेच्या दिव्यांना मध्ये वात घालून तेल वगैरे लावण्याची सगळी व्यवस्था पाहिजे. आणि असे हे खालच्या तळाला एक अग्नियंत्र, त्यावर एक कणकेचा दिवा, त्याच्या वरच्या पायरीला 4 दिशेला 4 मुख्य दिशेला 4 ठिकाणी अग्नियंत्र आणि त्यावर कणकेचा दिवा असे 4 इथं केले. त्यानंतर त्याच्या वरच्या पायरीवर 4 उपदिशेला, म्हणजे कोपऱ्यात येतात अशा त्या, तर अशा कोपऱ्यामध्ये ते अग्नियंत्र आणि
त्याच्यावरती कणकेचे दिवे असे लावून ठेवायचे. आता हे सगळे दिवे लावायला एका माणसाने काम नाही होत. सगळे चारी बाजूच्या चारी जणांनी एक एक साईड आपली वाट लावायला घ्यायची आणि ह्या सगळ्या दिव्यांचे तोंड आतल्या बाजूला पाहिजे, होमकुंडाच्या आतल्या बाजूला. अशा प्रकारचे हे तुम्हाला खूप मन लावून व्यवस्थित पहा आणि ह्या दोन्ही फोटोमध्ये काय कायचं आहे ते डिटेलचा अभ्यास करा. अशा प्रकारे याला हे करावं लागतं. आणि त्यानंतर म्हणजे किती 4 दिशेला 4, उपदिशेला 8, खाली 1, 9 आणि आता 10वा कुठं? 10वा जो मुख्य माणूस तिथं बसलेला असतो, सगळं करून घेणारा किंवा सगळ्यांना मॉनिटरिंग करणारा, तर त्याच्या मागे 10 फुटावर तो 10वा दिवा आणि टोपलीखाली, नव्या कोऱ्या टोपलीखाली झाकून ठेवावा लागतो. आता गंमत पहा. ह्या टोपली म्हणजे काय? बांबूच्या काड्यांची बनवलेली एक अशी पलटी असते आणि ती त्याच्यावर पालथी घातलेली असते. तिला मध्ये भरपूर जागा वगैरे असते, त्यामुळे त्यातला दिवा जरी लावला आणि त्यातला दिवा कुठं? होमकुंडाकडे तोंड केलेला पाहिजे. त्यातला दिवा होमकुंडाकडे तोंड करून आम्ही नंतर त्या पेटवून त्याच्यावर टोपली झाकून ठेवायची. पुन्हा ही टोपली उचलून पाहायची नाही की तो जळतो आहे का नाही का काय. पण त्या दिव्यावरचं वैशिष्ट्य वेगळं आहे. त्या दिव्यामध्ये इतर दिव्यांपेक्षा कमी तेल वापरावं लागतो. कारण काय? तो लवकर विझत नाही आणि जोपर्यंत तो दिवा विझत नाही तोपर्यंत ज्याच्या प्रमुख माणसाच्या साधकाच्या मागे तो दिवा आहे त्या माणसाला तिथून उठता येत नाही. म्हणून भलेही तो अर्ध्या म्हणजे साधनेतून तो विझला तरी त्याला पाहायचं नाही. परंतु इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी करावी लागते की हा प्रमुख बसलेला जो माणूस हा साधक आहे, हा आणि त्या 10व्या दिव्याच्या मधली जी लाईन आहे, ही लाईन बाबांनी सांगितलं कुत्र्याने सुद्धा ओलांडू नये आणि ती कुणी ओलांडू नये ह्याकरिता दोन्हीकडं 2 रखवालदार सांभाळणारे लोक असे 2 माणसं ठेवावी लागतात. ते स्वतः म्हणजे सुद्धा येणार नाहीत, फक्त कुणी येऊ नये ह्यांना अटकाव करणार. परंतु हा दिवा जेव्हा लावला जातो त्यावेळेला त्यातून धूर वगैरे येतो, सगळं येऊ दे काही, पण जोपर्यंत तो दिवा चालू आहे तो तुम्हाला दिसतो आणि तिथे चांगलं चालू राहतो. कारण की त्या टोपलीतून भरपूर जागा असते, त्याला हवा मिळायला वगैरे ऑक्सिजन तो व्यवस्थित जळत राहतो. परंतु जोपर्यंत तो जळतो आहे तोपर्यंत ह्या प्रमुख माणसाला उठता येत नाही. आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती ही तुम्हाला आम्ही व्यवस्थित सांगितली आहे. मी आता यानंतर पुढं सिद्धता त्याला काय काय लागतं, अग्नियंत्र कसं वगैरे सगळं हे पुढच्या व्हिडिओमध्ये मग तुम्हाला दाखवू. ओम नमो भगवते आदेश गुरुदेव. ओम सद्गुरु श्रीदेवनाथाय नमः. ओम सद्गुरु श्रीदेवनाथाय नमः. तव सेवा तव चरणे समर्पणम करू. आदेश आदेश.